पुणे शहर आणि परिसरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली। शहर आणि परिसरात नियम धुडकावून सर्रासपणे अनधिकृत जाहिरात फलक उभारले जात आहेत। याबद्दलचे कायदे पायदळी तोडून पुण्याला विद्रूप बनवण्याचा विडाच काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उचलला आहे। या प्रकारास काही बड्या मंडळींचा आशीर्वाद असल्याने त्यावर कारवाई करणे म्हणजे एक दिव्यच झाले आहे। परंतु गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रमेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या जाहिरात फलकांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे। यात कात्रज येथील दत्तनगर कॉर्नरवरील 7 अनधिकृत जाहिरात फलक तोडून काढण्यात आले। त्याचप्रमाणे गेल्या 7 दिवसांमध्ये पुणे परिसरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, औंध, बाणेर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, चांदणी चौक या ठिकाणी विनापरवानगी उभारण्यात आलेले फलकही या पथकाने काढून टाकले। या सर्व कारवाईत 80 ते 82 फलक उतरवण्यात आले। पुण्यात एकूण 2221 अधिकृत जाहिरात फलक आहेत, ज्यांची नोंद प्रशासनाकडे आहे। या व्यतिरिक्त उभारण्यात आलेले फलक हे अनधिकृत म्हणून गणले जातात। जिथे पाहावे तिथे प्रत्येक हम रस्त्यावर एकूण एक गल्ली बोळात असे शेकड्याने हे अनधिकृत फलक उभारले जातात। त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकावर दबाव आणला जातो। पर्यायाने पुणे शहराच्या सौंदर्यास आणि पर्यावरणास बाधा येते। परंतु कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने आता दबावाला न जुमानता ही कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे पुणे शहराला आता मोकळा श्वास घेता येईल अशी आशा आहे। या कारवाईबाबत सविस्तर माहिती देताना रमेश शेलार म्हणाले की शहरामध्ये जे अनधिकृत होर्डिंगचे बोर्ड होते तर त्याच्यावरती अनधिकृत अधिकृत जे होर्डिंगच्या बोर्डला परवानगी 2003च्या कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 2003च्या नियमाप्रमाणे जे मनपाच्या कोर्टामध्ये निर्णय झालेला आहे त्या अंतर्गत ज्यांनी रिन्युएशनला वगैरे परवानगी घेतलेली नाही म्हणजे ते बोर्ड अनधिकृत आहेत, मग ते अनधिकृत बोर्ड काढून टाकण्याची कारवाई सुरू आहे। ती कात्रजपासून बँगलोर हायवे जो मुंबईच्या दिशेला जाणारा जो रस्ता आहे कात्रज मुंबई रस्ता, या रस्त्यावरती दत्तनगरच्या कॉर्नरला ही कारवाई घेण्यात आली आणि या कारवाईमध्ये सकाळपासून आज या ठिकाणी जे दत्तनगरच्या कॉर्नरला जे पोल उभे होते त्याच्यावरती मनपामार्फत कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 7 20x30, 20x40 अशा वेगवेगळ्या मापाचे 7 बोर्ड काढून टाकण्यात आले। अधिकृतची संख्या पुण्यामध्ये 2222 आहे, 2221 आहे आणि ही आपल्याकडे रजिस्टरला नोंद झालेली संख्या आहे। याच्या व्यतिरिक्त पुणे शहरामध्ये जे आहेत ते राहिलेले बोर्ड अनधिकृत या स्वरूपात मोडतात आणि अशा या ठिकाणी अनधिकृत स्वरूपावरती बोर्डांवरती कारवाई मनपामार्फत घेतली जाते। मनपाच्या 14च्या 14 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आकाशचिन्ह इन्स्पेक्टर्स हा बसलेला असतो। खरं तर या आकाशचिन्ह इन्स्पेक्टर आणि क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावरती ही कारवाई प्रॉपर झाली पाहिजे लवकर। त्याच्यामध्ये हे जे खातं आहे या खात्याचं डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी असणारी यंत्रणा घेऊन ही कारवाई केली जाते। आज प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये ही कारवाई सुरू आहे आणि 14च्या 14 क्षेत्रीय कार्यालयामध्ये अशा प्रकारची कारवाई सुरू झाल्यानंतर अनधिकृतच्या होर्डिंगवरती निश्चित प्रकारे आळा बसेल। या होर्डिंगच्या वरती बाबत या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या स्वतःचे बोर्ड लावत नाही, त्याच्यावरती परवानगी दिली का न दिली, किती वर्षासाठी आहे, या सगळ्याच नियमाचं उल्लंघन करतात। बेसिकली विना कंप्लिशनच्या इमारती, जागेचं भाडं नाही, वादग्रस्त इमारती अशा ठिकाणी बोर्ड उभे राहतात आणि अशा ठिकाणी कारवाई करताना असंख्य अडीअडचणी उभ्या राहतात। त्या अडीअडचणीवर मात करून प्रशासनामार्फत ही कारवाई सुरू आहे। ही कारवाई गेल्या 10 दिवसापासून सुरू आहे आणि या 10 दिवसामध्ये जवळजवळ 7 दिवस कारवाई करण्यात आलेली आहे आणि या 7 दिवसामध्ये पुणे शहरातल्या विविध ठिकाणी म्हणजे कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, औंध, बाणेर रस्ता, बिबवेवाडी, टिळक रोड म्हणजे सिंहगड रस्ता, तसेच चांदणी चौक म्हणजेच कर्वे रोड अशा विविध ठिकाणी कारवाई झालेली आहे। गावामध्ये सुद्धा कसबा विश्रामबागमध्ये सुद्धा कारवाई झालेली आहे, ती अल्पशा प्रमाणात झालेली आहे आणि या ज्या आउटस्कटला वारजे या आणि धनकवडी कात्रज या भागामध्ये आज कारवाई सुरू आहे। असे मिळून जवळजवळ मनपामार्फत 80 ते 82 बोर्ड्स काढण्यात आलेले आहेत। त्यांची वर्गवारी लिस्टवारी तयार झालेली आहे।